MA योगशास्त्र द्वितीय वर्ष अभ्यासक्रमामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी असा एक विषय ठेवलेला आहे। योगशास्त्र या विषयासाठी रिसर्च मेथोडॉलॉजी हा विषय अत्यंत आवश्यक आहे। योगशास्त्र हा एक अप्लाइड प्रायोगिक विषय असल्यामुळे या विषयामध्ये क्लिनिकल ॲस्पेक्ट्स जास्त असल्यामुळे या विषयात शोध होणे अत्यंत आवश्यक आहे। विविध पद्धतींद्वारे शोध झाला तरच योगशास्त्राचं भविष्य आहे। योगशास्त्राचं समाजामध्ये प्रयोजन होऊ शकतं। वस्तुतः हा संशोधन पद्धतीचा विषय पूर्वी MA झाल्यानंतर आणि MPhil मध्ये अथवा PhD अभ्यासक्रम सुरू होण्या अगोदर अभ्यास असायचा कोर्सवर्क इत्यादी मध्ये। पण आता नवीन शिक्षण धोरणामध्ये या विषयाला MA च्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे। कारण MA पूर्ण केल्यानंतर संशोधनामध्ये प्रवृत्ती वाढावी, विद्यार्थ्यांनी संशोधनामध्ये प्रवृत्त व्हावे या दृष्टीनं हा विषय द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये ठेवण्यात आलेला आहे। संशोधन पद्धती म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या एक विषयाचं अध्ययन आहे। रिसर्च इंग्लिशचा जो शब्द आहे तो जर तुम्ही बघितलं तर रिसर्च पुन्हा शोध करणे म्हणजे हा काही आविष्कार नाही आहे। म्हणजे नव्यानेच आम्ही काहीतरी नवीन विषय समाजासमोर मांडतो असं नाही आहे। पण ऑलरेडी जो विषय आहे त्याला एक विशिष्ट पद्धतीने एक वैज्ञानिक पद्धतीद्वारे परत शोध करून त्याला सिद्ध करणे अथवा तो विषय आत्ताच्या समाजामध्ये ज्या पद्धतीनं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं तो विषय प्रस्तुत करणे ह्याला साधारणतः रिसर्च मेथोडॉलॉजी असं म्हणतात। एक वाक्य तुमच्या समोर आलं असेल, इट इज इम्पॉर्टंट टू गेट रिझल्ट्स फ्रॉम गोष्ट म्हणजे का आवश्यक आहे हा एक तर तुम्ही कशा पद्धतीने ही प्रोसेस केली आहे ह्याच्यामध्ये ही प्रोसेस वैज्ञानिक झालेली आहे की नाही। म्हणजे प्रोसेस करत असताना तुम्ही काहीतरी दोन घटक घेऊन हे कार्य केलेलं आहे की नुसतंच एका घटकावर काहीतरी प्रयोग करून तुम्ही हे असं झालं असं तुम्ही सिद्ध केलेलं आहे। हे कदाचित काकतालीय पण होऊ शकतं की म्हणजे कावळा बसला आणि फळ खाली पडला ते म्हणजे हे एकदा जर झाला हा विषय तर देतो तसं देता येत नाही। तशी ती गोळी कदाचित 100 जणांना द्यावी लागेल किंवा 100 वेळा त्या गोळीचा प्रयोग जेव्हा होतो तेव्हाच ही गोळी या रोगासाठी औषध म्हणून उपयोगी आहे असं सिद्ध करता येतं। याला केस स्टडी मेथड इत्यादी म्हणतात। म्हणून या पद्धतीला अनुसरून
तो शोध झालेला आहे की नाही, हा पण एक महत्वाचा विषय आहे. आणि दुसरं प्रोसेस जाणून घेण्याचं एक विषय म्हणजे, आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या गावामध्ये रत्नागिरीत एक गुडघ्याच्या दुखीवर किंवा पोटदुखीवर किंवा डायबिटीसवर तुम्ही काहीतरी योगासनं देऊन म्हणजे 10 जणांना ते प्रयोग करायला सांगितलेला आहे. आणि त्यांनी तो प्रयोग केला आणि तो प्रयोग केल्यानंतर तुम्ही ते रिझल्ट आला म्हणून तुम्ही समाजापुढे ते पुस्तक स्वरूपात मांडलं. पण तुम्ही प्रयोग करत असतानाची जी पद्धत तुम्ही वापरलेली आहे ती जर युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड पद्धत नसेल, वैश्विक मान्यता प्राप्त ती पद्धत नसेल, तर तुमच्या शोधाला मान्यता मिळत नाही. तर तिथे काही पद्धती दिलेल्या आहेत. ही कोणतं टाईप आहे हे रिसर्चचं, ते त्या रिसर्चच्या टाईप मधनं कुठलं तरी एक टाईप हे आहे असं तिथे सिद्ध करणं आवश्यक आहे. आणि तिथे आधी सांगणं आवश्यक आहे की मी शोध पद्धतीमध्ये असलेल्या या मेथोडॉलॉजी अनुसार माझा हा शोध पूर्ण केलेला आहे, यामध्ये असे असे रिझल्ट्स मला प्राप्त झालेले आहेत, असं तुम्हाला त्या ठिकाणी सिद्ध करून स्टॅटिस्टिकली त्याला अनालिसिस करून, म्हणजे तुम्ही जेव्हा ती योगाची प्रक्रिया करता, योग त्यांना शिकवता, तेव्हा त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून, त्याचं जिओ टॅगिंग करून, त्यानंतर त्यांचं दैनंदिन दिनचर्या त्यांची कशी होती, त्यांना कोणते कोणते आहार पदार्थ खायला दिले होते आणि कशाबद्दल किती वेळापर्यंत ते योग केलं आणि ते कोणत्या बॅकग्राऊंडचे ते लोक आहेत, त्यांचं वयोगट काय आहे, की वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांवर तुम्ही केलं असेल तर तो पण शोध मान्य होत नाही. ते कदाचित म्हणतात की ते ठीक आहे, ते यंग होते, युवा होते म्हणून त्यांच्यावरती तुमचं औषध लागू पडलं, पण हे कोणीतरी 60+ असतील तर त्यांच्यावरती हे पडेल की नाही, इत्यादी इत्यादी बरेच प्रश्न उपस्थापित होतात. त्यामुळे काहीतरी आपण एक विषयावर शोध लावला आणि त्या विषयाचं एक प्रकाशन केलं, पुस्तक प्रकाशन, तर ते समजून घेण्याकरिता परत जर ते शोधकर्त्याची तिथे गरज लागत असेल विशेष व्याख्यानाकरिता, म्हणजे तुम्ही शोधामध्ये काय लिहिलेलं आहे हे ह्याचं विवरण देण्यासाठी जर तुम्हाला तो शोधकर्ताच लागत असेल तर तो शोध योग्य नाही, व्यवस्थित पद्धतीने त्याची मांडणी केलेली नाही असं त्याचा अर्थ होतो. शोध म्हणजे एक ती परिपूर्णता, म्हणजे इट्स अ कम्प्लीट वर्क. तो स्वयंपूर्ण असायला पाहिजे. तो शोध तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला त्या विषयाबद्दलची पूर्ण माहिती, म्हणजे साधारण कदाचित मानसिक आजार आणि योगशास्त्र अशा विषयावर तो मानसिक आजारावर योगशास्त्राचा प्रभाव असं जर तुम्ही विषय घेऊन रिसर्च केला असेल तर मेंदूबद्दल आणि ती सांगितलेल्या आसनांबद्दल, शास्त्रीय आसनांबद्दल, ग्रंथामध्ये लिहिलेली आसनं आणि त्यापैकी तुम्ही प्रयोग करून घेतलेली आसनं इत्यादीची पूर्ण माहिती आणि किती दिवस हा प्रयोग झाला, आणि तुमच्याकडे रिसर्च करत असताना असे 2 गट असावे लागतात की आजार असलेल्या 2 गटांवर तो प्रयोग, एका गटावर आधुनिक औषधांचा प्रयोग केला जावा आणि दुसऱ्या गटावर शास्त्रीय म्हणजे योगशास्त्रीय पद्धतीनं त्याचा उपचार केला पाहिजे. आणि 2 पैकी कशा पद्धतीचा प्रभाव दोघांमध्ये झाला आणि ते दोन्ही घटक समान असतील, म्हणजे वयोगट म्हणा किंवा त्यांचं आजाराचं स्वरूप म्हणा, ते दोन्ही सारखं पाहिजे. आणि अशा वेळेला तुम्ही एका गटावर प्रयोग केलेला आणि तो किती जणांवर प्रयोग झाला, किती दिवस प्रयोग झाला इत्यादी ती मेथोडॉलॉजी होणे आवश्यक आहे. म्हणजे नाहीतर असं होईल की मी माझ्या पद्धतीने काहीतरी मी मांडतो, मी रत्नागिरीत आहे, मला ती वैश्विक मेथोडॉलॉजी वगैरे माहित नाही, पण मी माझ्या पद्धतीनं काहीतरी शोध लावला आणि हे रिझल्ट आला, आणि रिझल्टच महत्वाचा आहे ना, ते त्याचं प्रोसेसची काय घेणं आहे त्यांच्यासाठी हे वाक्य, इट इज इम्पॉर्टंट टू गेट रिझल्ट फ्रॉम एक्सपेरिमेंट
बट द मोस्ट इम्पॉर्टंट इज द प्रोसेस इन गेटिंग दॅट रिझल्ट. ते रिझल्ट प्राप्त करण्याकरिता काय प्रोसेस केलेला आहे हे पण जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. अन्यथा आमचा केलेला शोध परिपूर्ण होत नाही. म्हणून रिसर्च मेथोडॉलॉजीचं अध्ययन अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड केलेला आहे. या पद्धतीनुसारच तुम्हाला शोध करावा लागेल. म्हणजे कदाचित डिफरन्स बघा की आयुर्वेद तज्ञ असतात, की आयुर्वेद तज्ञ तुम्हाला काहीतरी गोळी देतात तेव्हा त्याचं एक प्रिस्क्रिप्शन असतं आणि त्या प्रिस्क्रिप्शन सोबत कोणतं कोणतं औषध त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते असतं आणि त्या औषधामध्ये हे औषध कसं तयार झालेलं आहे, ह्याला कोणते कोणते इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये आहेत, हे कुठे मिळतात, हे किती दिवस हे औषधं टिकणार, ह्याचा एक्सपायरी डेट काय आहे इत्यादी सर्व माहिती त्याच्यामध्ये असते. आणि एक वैद्य असतात, ग्रामीण वैद्य, ते त्याच्या बॉटल मधून थोडस औषध काढून तुम्हाला गुळिका देतात की हे तुम्ही फक्त औषधं 2 दिवस प्या, तुमचा रोग बरा होईल म्हणून. बरा पण होतो. म्हणजे माझा त्या पद्धतीवर विरोध नाही. तर त्याला पण आता भारतीय ज्ञान परंपरेमध्ये IKS मध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे हे जे ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस जे असतात गावामध्ये, योगा म्हणा, आयुर्वेदाचे म्हणा, वैद्य वगैरे आहेत, ते लोक प्रॅक्टिस करत असतात आणि त्याचं काही डॉक्युमेंटेशन नाही किंवा ते ग्रंथामध्ये काही त्याचा उल्लेख नसतो, हे औषध कसं तयार केलं इत्यादी. तर त्याला पण आता डॉक्युमेंटेशन व्यवस्थित करून आणि त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट आहे ह्याचा शोध करून त्याला व्यवस्थित पुस्तकाच्या स्वरूपात, एक शोध लेखाच्या स्वरूपात जर प्रकाशित केलं तर त्या औषधाला पण मान्यता मिळू शकते. म्हणून शोध पद्धती जी आहे अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे मी औषध देत आहे ते बरं होत आहे ते तसं नाही पाहिजे. तर ते काय औषध दिलं आणि त्याचं इन्ग्रेडियंट काय आहे आणि ते कोणत्या शरीराच्या कोणत्या भागावर जाऊन कसा परिणाम करतो इत्यादीचं विश्लेषण पण तिथे देणं अत्यंत आवश्यक आहे. तर फक्त फल बरोबर प्राप्त होत आहे म्हणून आपण त्या औषधाला मान्यता देऊ शकत नाही. वापर करू शकतो, म्हणजे व्यवहारामध्ये त्या औषधाचा वापर किंवा तुम्हाला योग योग करून तुम्ही प्राणायाम करून जर कॅन्सरलाही पळवलं, जर कॅन्सर पण बरं झालं तुमच्यामध्ये, तर तुम्ही ते अवश्य करा. म्हणजे प्राणायाम करा आणि त्या कॅन्सरचं औषध करा. पण त्याला सिद्ध करायला जर गेलात की ते प्राणायामाने हा कॅन्सर रोग किंवा डायबिटीज किंवा कुठलाही तो रोग आहे तो बरा होत आहे, तर त्याला मान्यता मिळत नाही. ती मान्यता मिळण्याकरिता तुम्हाला तो शोध एक व्यवस्थित मेथोडॉलॉजी मध्ये, एक सांगितलेल्या एका पद्धतीमध्येच करावं लागेल, तेव्हाच त्या शोधाला मान्यता मिळते. इथे रिसर्च इज अ प्रोसेस टू डिस्कवर आन्सर्स थ्रू द ऍप्लिकेशन इन सायंटिफिक मेथड. बरोबर आहे, तुम्हाला मी सांगितलं तेच, ऍप्लिकेशन ऑफ द सायंटिफिक मेथड. म्हणजे ती मेथड सायंटिफिक असायला पाहिजे असं इथे म्हणणं आहे. रिसर्च इज अ सिस्टमॅटाइज्ड एफर्ट टू गेन न्यू नॉलेज और ऍडव्हान्स न्यू नॉलेज. काहीतरी एक नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी पण होऊ शकतं. म्हणजे कुठला तरी एका आजारावर नवीनच हे योगशास्त्राचा उपचार त्याच्यावरती रिसर्च करून आपण काहीतरी मत मांडू शकतो रिसर्च पेपरद्वारे, किंवा त्या त्या आसनाने कुठला तरी एक रोग बरा होत होता ऑलरेडी, ते आम्हाला माहित आहे, म्हणून त्याच्याशी संबंधित अजून थोडासा ऍडव्हान्स असलेला तो रोग, म्हणजे उदरसंबंधी ऍसिडिटी संबंधित एका रोगासाठी तुम्ही ऑलरेडी एक प्रयोग करून तो सिद्ध केलेला आहे. आता थोडस हार्टबर्न गॅसेस ते सगळे एकच विषय आहे, पण थोडस आधुनिक लोक त्याला वेगवेगळं म्हणून नाव ठेवतात, पण त्याही रोगांवर हे होऊ शकतं, म्हणून त्याला थोडस नॉलेज ऍडव्हान्समेंट पण करून दाखवतात. त्याला पण आपण रिसर्च असं म्हणू शकतो. त्यानंतर मोटिवेशन, प्रत्येक जणाला रिसर्च करण्याकरिता एक मोटिवेशन लागतं. उगाच मी या विषयावर करणार, मला या विषयाची आवड आहे किंवा माझी इच्छा आहे म्हणून मी करणार असं होत नाही.
ते रिसर्च करण्यासाठी एक एक मोटिवेशन किंवा एक ती योग्यता ज्याला आपण म्हणतो ती योग्यता अपेक्षित असते. एक सर्वप्रथम डिझायर टू गेट अकॅडमिक बेनिफिट्स. अकॅडमिक बेनिफिट्स आता तुम्हाला आता एक प्रोजेक्ट करायला सांगितलं आणि त्याच्यामध्ये 50 मार्क तुम्हाला आहेत म्हणून म्हणून तुम्ही ते काम केलं तर ते यू आर डुईंग रिसर्च फॉर युअर अकॅडमिक बेनिफिट नॉट फॉर दी सोसायटी असा त्याचा अर्थ आहे. डिझायर टू फेस द चॅलेंज इन सॉल्विंग द अनसॉल्व्ड प्रॉब्लेम. जे अजूनपर्यंत त्याच्यावरती समाधान मिळालं नाही किंवा आधुनिक औषध उपचारांमध्येही कुठल्या तरी एका समस्येवर अजून परिणाम नाही आहे किंवा तो परिपूर्ण नाही उपाय पूर्णपणे, तर अशा विषयाला घेऊन योगशास्त्रात त्याच्यावरती उपचार होऊ शकतो का, ते उत्तर आहे का, हे शोधून काढणं हे एक रिसर्च मोटिवेशन होऊ शकतं. डिझायर टू गेट द इंटलेक्च्युअल जॉय ऑफ डुईंग सम क्रिएटिव्ह वर्क. ते लोकांची नेहमी इच्छा असते की काहीतरी मी क्रिएटिव्ह करावं. मी आता संस्कृत MA योगशास्त्र केलंच आहे, तर समाजाला उपयोगी होईल तसं काहीतरी कार्य करावं. नुसतंच योगाचे वर्ग घेणं हे एक रेग्युलर प्रॅक्टिस झाली, पण स्पेसिफिक कुठल्या तरी एका आजारावर मी काहीतरी काम करेन असं तुमचं डिझायर होणं म्हणजे क्रिएटिव्हली काहीतरी काम करणं असं एक मोटिवेशन होऊ शकतं. त्यानंतर डिझायर टू बी ऑफ सर्व्हिस टू सोसायटी. ते सगळे करतातच की समाजासाठी काहीतरी उपयोगी हवं असं काम करणं हे तुमचं मोटिवेशन होऊ शकतं. डिझायर टू गेट रेस्पेक्टेबिलिटी. तर ते एक रेकग्निशन प्राप्त व्हायला पाहिजे म्हणून काही जण रिसर्च करतात. यापैकी तुमचं काय आहे मोटिवेशन हे तुम्ही रिसर्च करण्या अगोदर हे विचार करायला पाहिजे. यापैकी जसं तुमचं मोटिवेशन आहे तसं तुमचं ते रिझल्ट राहणार आहे. म्हणजे डिझायर टू बी ऑफ सर्व्हिस टू सोसायटी हे जर मोठो असेल तर तुम्ही कुठल्या तरी एका आजारावर ज्या रोगाने लोक त्रस्त आहेत आणि त्याचं औषध आधुनिक मेडिसिन मध्ये खूप महाग आहे किंवा ह्याचं पूर्ण औषध उपचारच होत नाही आहे, अशा एका विषयाला घेऊन, एका रोगाला घेऊन, एका समस्येला घेऊन तुम्ही जर कार्य केलं तर ते सर्व्हिस टू द सोसायटी असं नक्कीच होऊ शकतं. अशा पद्धतीनं तुम्ही विचार करा. आता तर तुम्हाला परीक्षेसाठी हे वाचायचं आहे, पण नंतर जेव्हा तुम्हाला कुठल्या तरी एका विषयावर रिसर्च करायची इच्छा झाली तर हे तुमचं व्हॉट इज युअर मोटिवेशन हे तुम्ही अवश्य विचार करायला पाहिजे. आता नेक्स्ट प्रायमरी रिसर्च मध्ये एक महत्वाचा हा विषय आहे की प्रायमरी आणि सेकंडरी रिसर्च. आता तुम्ही बघा की तुम्ही काहीतरी रिसर्च करायचं म्हणून ठरवता आहे आणि त्या रिसर्चला मूल काहीतरी ग्रंथामध्ये उल्लेख असणे आवश्यक आहे. योगशास्त्राच्या कुठल्या तरी ग्रंथामध्ये किंवा आयुर्वेदाच्या कुठल्या तरी ग्रंथामध्ये अशा पद्धतीनं हा एक सूर्यनमस्कार किंवा कुठलं तरी आसन हे या आसनामुळे या रोगाचं निवारण होतं असं कुठल्या तरी शास्त्रीय ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख असणे आवश्यक आहे. ते म्हणजे बीज स्वरूपात तिथे असं उल्लेख असेल तर तुम्ही त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करून त्याला आजच्या काळासाठी तुम्ही सिद्ध करून दाखवा. जर तुमच्या त्या मूल ग्रंथातच हा विषय नाही तरी पण तुम्हाला नव्याने काहीतरी शोध करून दाखवायचा आहे तर तसं करता येत नाही. तर कुठेतरी बीज रूपात ते मूल ग्रंथामध्ये तो विषय असणे आवश्यक आहे. म्हणजे बीजाचंच अंकुरानंतर ते वृक्षामध्ये विस्तार होऊ शकतो, रिसर्च मध्ये विस्तार होऊ शकतो. जो विषयच नाही आहे, ज्याचा काही संबंधच नाही, अशा विषयावर तुम्ही रिसर्च मी करणार, माझी इच्छा आहे, मी एक 100 आसनं करून पाहणार वगैरे, तसं करता येत नाही. तर कारण आणि नंतर सेकंडरी ग्रंथामध्ये कोणीतरी लिहिलेलं असेल की म्हणजे आता एक आसन आहे सूर्यनमस्कार,
सूर्यनमस्कार आहे, सूर्यनमस्काराने म्हणजे हा रोग बरा होतो, किंवा डायबिटीसवर अत्यंत प्रभावी आहे. तर हे कोणी लिहिलं असेल, सेकंडरी सोर्स कोणीतरी दुसरं एक योगशास्त्रावर पुस्तक मराठीमध्ये लिहिलेलं असतं आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी कुठेतरी स्वतःचा अनुभव म्हणून उल्लेख केलेला असतो की हा माझा अनुभव आहे, म्हणजे मी असं करून पाहिलेला आहे प्रयोग आणि हे होऊ शकतं असं. हा परत तसंच झालं की तुम्ही तुम्ही म्हणताय की ही माझ्या पद्धतीने मी रिसर्च केलेला आहे, हे माझे विचार आहेत किंवा मी प्रयोग करून पाहिलेला आहे, की असं विषय असे व्हेरिएबल्स घेऊन तुम्ही रिसर्च करू शकत नाही. कारण कारण तुम्हाला ती पद्धती अवलंबून करणे आवश्यक आहे. ती पद्धत तुम्हाला माहित पाहिजे, ते प्रोसेस माहित असणे आवश्यक आहे. नुसतंच असं हा प्रयोग आणि हे रिझल्ट असं कोणीतरी ग्रंथात लिहिलेलं आहे म्हणून ते करता येत नाही. हा म्हणून आपण काय करतो की ते मूल ग्रंथामध्ये प्राचीन ग्रंथकारांनी प्रयोग करून तो ग्रंथामध्ये नमूद केलेला जो विषय असतो त्याच्यावरती परत एक्सपेरिमेंट करून त्याला सिद्ध करणे शक्य आहे. त्याला आपण रिसर्च असं म्हणू शकतो. त्याला एक्सपेरिमेंटल रिसर्च, प्रयोगात्मक अनुसंधान त्याला आपण म्हणू शकतो. अप्लाइड रिसर्च मध्ये ते येतं. पण सेकंडरी रिसर्च चा आधार घेऊन तुम्ही रिसर्च करू शकत नाही. बाय यू और कंपनी यू हायर बाय समवन एल्स. सेकंडरी रिसर्च मध्ये म्हणजे कोणीतरी वेदामध्ये एक अशी ओळ आहे की सूर्य स्थिर आहे असं त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते वेदाचं अध्ययन करून कोणीतरी एक ग्रंथ लिहिला सूर्यावर आणि ते म्हणतात की सूर्य स्थिर आहे, भूमी अशी सूर्याभोवती फिरते असं वेदाच्या या लाईन मध्ये म्हटलेलं आहे. आणि तुम्ही रिसर्च करत असताना ते सेकंडरी सोर्स ज्यांनी पुस्तक लिहिलं आहे ते वाचून तुम्ही पण तसंच लिहिलं आहे की ऋग्वेदाच्या या अमुक मंडलामध्ये हा विषय लिहिलेला आहे, म्हणून तुम्ही डायरेक्ट तो ऍज इट इज तिथून घेताय. पण तुम्ही ऍक्च्युअली वेदामध्ये जाऊन पाहिलेलं नाही. तुम्ही ते दुसऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या आधारावर त्यांनी बरोबरच केलं असेल असं त्याच्यावरती विश्वास मानून तुम्ही तो विषय घेऊन शोध करताय. तर ह्याला सेकंडरी रिसर्च म्हणतात. म्हणजे तुम्ही मुलापर्यंत गेलेले नाही आहे. तर अशा पद्धतीचा रिसर्च पण म्हणजे व्हॅलिड, म्हणजे त्याचा व्हॅल्यू कमी आहे. म्हणजे पीएचडी इत्यादी व्यवस्थित तुम्ही एक रिसर्च आर्टिकल म्हणून घेऊ शकता, पण एक ऑथेंटिक तुमचं एक रिसर्च पेपर असेल, इंटरनॅशनल पब्लिकेशन असेल, तर ते अशा ठिकाणी ते पब्लिक करता येत नाही. सर्वेज, फोकस ग्रुप्स, इंटरव्ह्यूज, ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंट्स प्रायमरी मध्ये येतं. जर मूल ग्रंथामध्ये बीज स्वरूपात त्याचा उल्लेख कुठे असेल तर तुम्ही सर्वे करून म्हणजे सर्वेक्षण करून त्याच्यावरती फोकस ग्रुपवर प्रयोग करून किंवा साक्षात्कार घेऊन कोणाचा तरी मूळ स्रोत. आता इंडियन नॉलेज सिस्टम मध्ये असं पण अशी मान्यता मिळालेली आहे की कोणी जर प्रॅक्टिस करत असेल आणि डॉक्युमेंटेड तो विषय नसेल, कोणी वैद्य असेल किंवा कुठली तरी एक भारतीय विद्या आहे, तर त्या माणसाजवळ जाऊन तुम्ही प्रत्यक्ष शोध घेऊन इंटरव्ह्यू करून जर ते डॉक्युमेंटेशन तुम्ही केलं आणि ते डॉक्युमेंटेशन सायंटिफिकली तुम्ही त्या दिलेलं प्रपत्र इत्यादी तयार करून ते एक्सपेरिमेंट रिसर्च साठी किंवा सर्वे मेथडसाठी किंवा इंटरव्ह्यू साठी एक प्रपत्र तयार केलेलं असतं आणि ते तुमच्या रिसर्च मेथोडॉलॉजीच्या ग्रंथांमध्ये मिळतात. आणि अशी प्रपत्र घेऊन तुम्ही जर त्याचं डॉक्युमेंट केलं तर त्या इंटरव्ह्यूला प्रायमरी रिसर्च म्हणून मान्यता मिळू शकते. त्यानंतर ऑब्झर्वेशन, स्वतः ऑब्झर्व करून, वारंवार ऑब्झर्व करून कुठल्या तरी एका विषयावर, प्रकृतीच्या एका घटनेवर तुम्ही ऑब्झर्व करून तुम्ही निर्णयावर येऊ शकता. एक्सपेरिमेंट करून, जसं योगशास्त्रामध्ये विशेषतः एक्सपेरिमेंटल रिसर्चला मान्यता आहे. कुठला तरी आजाराच्या
लोकांना एकत्रित एक ग्रुप करून त्याच्यानंतर त्याचा अजून एक दोन ग्रुप तयार करून एका ग्रुपवर योगशास्त्राचा प्रयोग आणि एका ग्रुपवर केवळ आयुर्वेद औषध किंवा अलोपॅथिक औषधांचा प्रयोग करून आणि योगशास्त्राचा प्रभाव या एका ग्रुपवर कसं झाला हे तुम्ही एक्सपेरिमेंट करून तुमचा रिसर्च पेपर तयार करू शकता. पण ह्याला पण प्रायमरी रिसर्च म्हणून मान्यता मिळते. तर स्पेसिफिक टू युअर नीड्स अँड यू कंट्रोल द क्वालिटी. ते प्रायमरी रिसर्च मध्ये काम केलं तर तुम्ही क्वालिटीवर तुमचा कंट्रोल राहील. म्हणजे तुम्हाला माहित आहे तुम्ही काय करताय, तुम्ही कुठून ती माहिती घेत आहे, कुठला तुम्ही घेतलेला श्लोक आहे किंवा तुम्ही कोणावर एक्सपेरिमेंट करत आहे, काय ऑब्झर्व करत आहे, कोणासोबत इंटरव्ह्यू घेत आहे, हे सगळं म्हणजे तुम्हाला माहित असते. पण युजली चीप अँड क्विक सेकंडरी रिसर्च मध्ये तुम्हाला ते बघायची गरजच नाही. म्हणजे जर मधुमेह रोगावर योगशास्त्राच्या विविध ग्रंथामध्ये मधील संदर्भांचं विवेचन असं कोणीतरी काम केलं तर तो काय करणार की मधुमेहाशी संबंधित योगशास्त्राचे विविध ग्रंथ आहेत, मूल ग्रंथ, त्या ग्रंथामध्ये कुठे उल्लेख प्राप्त होतो की कुठे प्रमेह रोगाचा हे असं आसन आहे, प्रमेह रोगासाठी असं औषध आहे, असं पथ्य आहे वगैरे लिहिलेलं आहे, हे सगळं एकत्रित करून तो संकलन एक करतो. आणि सेकंडरी रिसर्च करणारा काय करतो की आता इथे कोण हर्षदा मॅडम हर्षदा मॅडमनी चांगलं म्हणजे सगळं मूल ग्रंथामध्ये जाऊन शोध करून ते एकत्रित केलं, एक कार्य केलं. आणि त्याच्यानंतर दिनकर मराठे आले, त्यांना आता मधुमेहावरती थोडंसं एक्सपेरिमेंट करायचं आहे. ते लगेच काय करतात की मॅडम लिहिलेलं पुस्तक घेतात आणि म्हणतात की योगशास्त्राच्या ग्रंथामध्ये, असं कुठे म्हणत नाही की हर्षदा मॅडमच्या ग्रंथामध्ये आहे, हे मी पाहिलेलं आहे, हे योगशास्त्र योग वासिष्ठ मधलं हे वाक्य आहे, असं कोण तो दुसरा सेकंडरी रिसर्च वाला डायरेक्ट म्हणतो. म्हणजे तो स्किप करतो हर्षदा मॅडमला. तो हर्षदा मॅडमने काय सांगितलं ह्याच्यावरती फोकस करत नाही. म्हणजे काय झालं की मूल ग्रंथ न पाहता सेकंडरी केलेल्या कामावर ते ठीक आहे, ते ऑथेंटिकली हर्षदा मॅडमने केलं असेल तर ते बरोबर ते ट्रान्सफर होईल. अन्यथा काय होईल की त्याचं मी ऍज इट इज घेतलं आणि तुम्ही कदाचित चुकून एखाद्या श्लोकाचा नंबर किंवा एक अध्यायाचा नंबर किंवा एक पुस्तकाचं नाव कुठेतरी चुकून मिसप्रिंट करून ठेवलं असेल तर ते सेम ऍज इट इज मी पण ते घेणार. म्हणजे तुमच्या ग्रंथात ती चूक होती लहान, ती माझ्या ग्रंथातही ती चूक आली, माझ्यानंतर कोणीतरी अविनाश सरांनी ह्याच्यावरती काम केलं तर ते त्यांच्या ग्रंथामध्ये ती चूक कंटिन्यू झाली. अशा पद्धतीनं ते जात त्याच्यामध्ये बरेच पाठभेद निर्माण होतात आणि मुळाचा अर्थच वेगळा होऊन जातो. मूल ग्रंथामध्ये काहीतरी वेगळाच अर्थ सांगितलेला आहे आणि त्याचा अर्थच अनर्थ होऊन तो लोकांपर्यंत जातो आणि आपण हे या ग्रंथामध्ये असं वर्णन आहे असं म्हणतो. म्हणून आपण शोध करत असताना जागरूक असणे आवश्यक आहे. आपल्याला मूल ग्रंथातूनच शोध करायचा आहे, आपल्याला प्रायमरी रिसोर्स मधूनच शोध करायचा आहे. कधीही म्हणजे शॉर्टकटचा वापर तुम्ही करू नये. म्हणजे तुम्ही रिसर्च मेथोडॉलॉजी शिकत आहात म्हणून सांगतो की हार्ड वर्क हॅज नो शॉर्टकट्स. त्याच्यामुळे तुम्हाला हार्ड वर्क करायचं आहे आणि त्याच्या मुळापर्यंत जायचा. रिसर्च म्हणजे मुळामध्ये जाऊन ते बीज स्वरूपात असलेल्या विषयाला विस्तार द्यायचा आहे. त्याच्यातून किंवा तिथे सांगितलेल्या विषयाला परत अद्ययावत करून प्रासंगिक बनवून ते आजच्या काळानुसार त्याला सिद्ध करायचं आहे. यालाच एक्सपेरिमेंटल खरं म्हणजे रिसर्च म्हणतात. लोक ह्याचं लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे की मूळ ग्रंथात आहे तेच विषय कशाला घ्यायचे, मी वेगळं काहीतरी हे करतो. डोळ्याचा नंबर आहे हे योग शास्त्राद्वारे रिव्हर्स होऊ शकतं असं मी एक प्रयोग करून पाहणार नुसतंच. म्हणजे मला
मला कुठे मूल ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख वगैरे दिसला नाही, पण माझ्या मनात कल्पना आली की हे कदाचित डोळ्याचा आजार हे रिव्हर्स होण्यामध्ये योगशास्त्र मदत करू शकेल. म्हणून मी माझा प्रयोग सुरू केला ते, आणि मी तो 100 लोकांवर प्रयोग करून पाहिला. आणि आणि मग मला 6 महिने प्रयोग केल्यानंतर त्यांच्या डोळ्याची दृष्टी काय रिव्हर्स झाली नाही. त्यामुळे तो शोध ठीक आहे, त्याचा तो व्यर्थ झाला किंवा त्याचं काही प्रयोजन झालं नाही असं तुम्ही केलं तर ते बरोबर रिसर्च मेथोडॉलॉजी असं म्हणता येत नाही. कारण कारण तुम्हाला मुळात तो दृष्टी जी आहे ती त्याच्यावरती म्हणजे एक व्यवस्थित परिणाम करणारं औषध किंवा परिणाम करणारी योगाची स्थिती ही आहे, म्हणून कुठेतरी मूळ ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख बीज स्वरूपात तरी पाहिजे. म्हणजे स्पष्टपणे म्हणजे अमुक आता कॅन्सर हे नाव योगशास्त्राच्या मूळ ग्रंथामध्ये तुम्हाला मिळणार नाही. कदाचित मिळेल पण कदाचित नाही मिळणार. काही नवीन नवीन आजार आता आलेले आहेत. तर त्याला आपण बीज स्वरूपात तो विषय घेऊन यत्त्वगस्तिगतम पापम देहे तिष्ठति मामके वगैरे जे म्हणतात की प्राशनात पंचगव्यस्य दहत्यग्निर्वेंधनम, त्याच्यावरती एक रिसर्च झालं. ते म्हणाले की यत्त्वग अस्थिगत पाप त्वग अस्थिगतम पापम नाम रोग, त्वक आणि अस्थिगत पाप म्हणजेच ते कॅन्सर आहे असं कोणीतरी त्याचं इंटरप्रिटेशन केलं. अशा पद्धतीनं म्हणजे कुठेतरी मूळ ग्रंथामध्ये बीज स्वरूपात त्याचा उल्लेख असणे आवश्यक आहे. म्हणजे हे सूर्योदय काळामध्ये हे सूर्याला हे पाहणे किंवा त्या वेळेला त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये केलेलं आसन इत्यादी मध्ये दृष्टी वाढते, दृष्टीसाठी हे आसन चांगलं आहे वगैरे कुठे जर ग्रंथामध्ये उल्लेख असेल मूल ग्रंथात तर त्याच्यावरती आता एक्सपेरिमेंट करणे शक्य आहे. कारण तिथे बीज स्वरूपात आम्हाला एक विषय मिळाला तर त्याचा विस्तार आता होणे शक्य आहे. आणि मुळातच तो विषयच नाही आणि अशा विषयाला घेऊन म्हणजे त्याला मूलरहित म्हणजे बेसलेस जर रिसर्च तुम्ही केला तर त्याला काही मान्यता राहणार नाही. म्हणून ते रिसर्चला एक फाउंडेशन ते असणे आवश्यक आहे. त्याच्याबद्दल पुढे अजून चर्चा दिसेल. म्हणतो आतापर्यंतचा विषय तुमच्या लक्षात आला असेल. हे बघा, हे पण प्रायमरी सोर्सेस कोणते, सेकंडरी सोर्सेस कोणते इत्यादी सांगतायत. विशेषतः बघा की बिब्लिओग्राफी वगैरे आहे, हे सेकंडरी सोर्स आहे बिब्लिओग्राफी. आणि बिब्लिओग्राफी कशासाठी उपयोगी आहे की बिब्लिओग्राफी मध्ये आपण पाहून त्यांनी हा शोध करण्यासाठी कोणते कोणते ग्रंथ वापरलेले आहेत हे ग्रंथांची यादी आम्हाला तिथे प्राप्त होते, ते विषय आम्हाला प्राप्त होतात. ते घेऊन आपण स्वतःहून रिसर्च करून गुगलमध्ये जाऊन तो मूळ ग्रंथ कुठला आहे तो शोधून तिथे जाऊन त्या बिब्लिओग्राफीच्या सहाय्याने आपण प्रायमरी सोर्स कडे जाऊ शकतो. पण सेकंडरी सोर्स मध्ये मिळालेला विषय ऍज इट इज घेऊन प्रायमरी मध्ये न जाता शोध करणे हे चुकीचं आहे. आणि बायोग्राफिकल वर्क आहे, बायोग्राफी कोणाची आहे त्याचा आधार घेऊन, कारण तिथे कुठेतरी तो बायोग्राफी लिहत असताना एक स्वतःचं मत त्यांनी तिथे मांडलेलं असतं आणि ते खरंच आहे असं सांगता येत नाही. त्यामुळे त्याच्या आधारावर जर तुम्ही काम केलं तर ते सेकंडरी ठरेल. डिक्शनरीज, त्याच्यानंतर जर्नल मधला आर्टिकल जे आहे ते तुम्ही योग वासिष्ठ आणि पतंजली योगसूत्र इत्यादी ग्रंथांचा आधार घेऊन लिहिलेला आर्टिकल आहे. आणि त्या आर्टिकल मध्ये तुम्ही बहुधा श्लोक न लिहिता त्याचा भाव इंग्लिश मध्ये लिहिलेला असेल आणि तो तिसरा माणूस येऊन तो इंग्लिश मधला भाव फक्त घेऊन इट इज रिटर्न इन योग वासिष्ठ असं लिहितो आणि तो कोणता अध्यायात इत्यादी तो तिथे मेन्शन करत नाही. मग नंतर तसंच ते पुढे पुढे चालत जातं आणि लोक म्हणतात की हे योग वासिष्ठात आहे. ते खरं म्हणजे योग वासिष्ठात कुठल्या अध्यायात कुठे आहे हे जर बघायला गेलं तर कदाचित ते मिळणार पण नाही. उगाच लोक कधी कधी काय करतात की आपलं हे माझं आहे काम, माझं रिसर्च आहे असं म्हटलं तर त्याला लोक मान्य करत नाही ना.
म्हणून खाली कोणाचं तरी महापुरुषाचं वाक्य लिहून देतात, किंवा हे अमुक पुराणामध्ये असं उल्लेख आहे असं लिहून देतात. म्हणजे खरं म्हणजे पुराणामध्ये तो विषयच नसतो. कोरोनाच्या काळामध्ये खूप जणांनी असेच काहीतरी स्वतःच स्वयं श्लोकांची रचना केली आणि त्याला काहीतरी मार्कंडेय पुराण किंवा हे स्कंद पुराण वगैरे नाव दिलं आणि ते व्हायरल झालं. आणि खरं म्हणजे स्कंद पुराण ग्रंथामध्ये तो विषयच नव्हता, तो श्लोकच नाही. म्हणजे त्यांनी अशी म्हणजे चुकीची प्रसिद्धी केली की हे कोरोना कोरोना हा शब्दच आमच्या पुराणामध्ये होता. ही आमची एक सवय आहे की प्रत्येक गोष्टी आमच्याकडे ऑलरेडी आहे असं सांगणे. तसं करू नये. मूळ ग्रंथात जाऊन ते पुन्हा त्याची पडताळणी तपासणी केल्यानंतरच पुढे आपण शोधकार्य करावं. फक्त जर्नल आर्टिकल मध्ये असं लिहिलेलं आहे म्हणून त्याला घेऊन हे कार्य करणं हे चुकीचं आहे. कमेंट्रीज अँड क्रिटिसिझम्स, ते प्रत्येक ग्रंथाला व्याख्या किंवा टीका एक लिहिलेली असते आणि टीका लिहत असताना तो कुठल्या तरी एका संप्रदायाचा असेल तर तो त्याच्या संप्रदायानुसार ती टीका किंवा त्याचं वर्णन किंवा ती व्याख्या करत असतो लेखक. तो टीकाकार असं म्हणतात की टीकाकार ग्रंथकाराला प्रसिद्ध पण करतात काय काय. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर वराहमिहिर एक ते प्रसिद्धच होते, पण भट्टोत्पल टीकामुळे उत्पल भट्ट हे एक अत्यंत उत्तम टीकाकार होते, त्यांच्या टीकेमुळे तो ग्रंथकार प्रसिद्धीला आला. म्हणून कदाचित मूल ग्रंथ कोणी वाचत नाही, मूल ग्रंथाची प्रसिद्धी टीका झाल्यानंतर ती येतं. आणि कदाचित अशा पद्धतीनं कमेंट्री लिहितात काही ग्रंथकार की मूल ग्रंथकार जर परत जन्माला आला आणि त्यांनी जे वाचलं तर त्याला आश्चर्य वाटेल की मी एवढं म्हणजे विचार केलाच नव्हता. म्हणजे मी साधं एक सामान्य चिंतन म्हणून हा विषय मांडलेला होता, पण हे या व्याख्याकारांनी ह्याच्यावरती 10 पानांची व्याख्या लिहिली आणि माझ्या मनात जे विषय नव्हते पण ते त्यांच्या मनात होते, त्या टीकाकाराला जे स्फुरण होत होतं ते त्यांनी माझ्या नावाने, म्हणजे ही माझीच कल्पना आहे म्हणून त्यांनी ती व्याख्या केलेली असते. म्हणून कदाचित क्रिटिसिझम कमेंट्रीजवर काम करत असताना ते सेकंडरी असेल. पण पण लोक कमेंट्रीवरही काम करतात, कारण जी कमेंट्री जर एवढी उत्कृष्ट, जसं आता ब्रह्मसूत्रावर शंकराचार्यांनी व्याख्या केलेली आहे, भाष्य केलेलं आहे. तर ब्रह्मसूत्र शंकर भाष्यावर पण रिसर्च होऊ शकतं, कारण ते टीकाकार तेवढे अद्भुत होते, म्हणजे ते स्वतः आचार्य होते. म्हणून ते अशा ग्रंथांना, अशा टीका ग्रंथांना किंवा भाष्य ग्रंथांना पण मूल ग्रंथ आहे असं स्वीकार करून त्याच्यावरती पण काम करतात. पण आजकाल जे आपण हिंदीमध्ये कमेंट्री करतो, एका मूळ ग्रंथावर मराठीमध्ये कमेंट्री करतो किंवा कन्नड भाषेत कमेंट्री करतो, तर अशा पद्धतीचा जे कमेंट्री आहे ते तुम्ही एक आर्टिकल मॅगझिन मध्ये प्रकाशित करण्यासाठी लिहू शकता. म्हणजे आर्टिकल लिहू शकता, तुम्ही मॅगझिन लिहू शकता, पण तुम्ही एक रिसर्च म्हणून त्याला मान्यता देऊ शकत नाही. इथे शिवशंकर हिरेमठ यांनी हात वर केलेला आहे, ते हे मी एक 10 मिनिट बोलून माझं संपवतो, त्याच्यानंतर आम्ही प्रश्नोत्तराकडे वळूया. आणि टेक्स्टबुक आहे. आता भरपूर वेळेला शास्त्रामधला विषय जो आहे तो सरळ शब्दामध्ये, सरळ भाषेत आपण टेक्स्टबुक मध्ये आमच्या भाषेत प्रादेशिक भाषांमध्ये लिहितो. ते दॅट कॅनॉट बी ट्रीटेड ॲज ए रिसर्च स्टडी मटेरियल. ते म्हणजे प्राथमिक, म्हणजे प्रवेशिका आहे, प्रवेशासाठी ते स्टडी मटेरियल असतं. त्याच्यामध्ये पण लोकांनी व्यवस्थित संदर्भ वगैरे टाकणे आवश्यक असतं, पण लोक कदाचित ग्रंथांचं नाव नमूद करून सोडतात की हे या ग्रंथामध्ये आहेत इत्यादी. तर अशा पद्धतीचे टेक्स्ट बुक सुद्धा हे सेकंडरी सोर्स मध्ये येतात, त्याला प्रायमरी सोर्स म्हणून मान्यता मिळत नाही. आणि त्यानंतर वेबसाईट्स मध्ये भरपूर वेळेला आपण आजकाल काय करतो, पीपीटी तयार करत असताना किंवा कुठेतरी व्याख्यान करायचं आहे तर डायरेक्ट पुस्तकांच्या भानगडीत न पडता डायरेक्ट वेबसाईटवर जाऊन काही PDF प्राप्त करतो
किंवा रेडीमेड पीपीटी काय असेल तर ते बघतो, किंवा रेडीमेड मटेरियल इत्यादी मिळालं तर ते घेऊन आणि त्याच्या आधारावर आपण आपलं रिसर्च पेपर काहीतरी मांडतो. हे कदाचित बरोबर नसतं, कारण वेबसाईटमध्ये असलेली माहिती जी आहे ती ऑथेंटिक आहे हे आपण सांगू शकत नाही. कारण बऱ्याच वेळेला आपण की आम्हाला काहीतरी सुभाषित किंवा एक श्लोक वगैरेची गरज असते, तेव्हा आपण फेसबुकवरनं किंवा वेबसाईटवर जाऊन वगैरे तो श्लोक घेतो ॲज इट इज, आणि तो श्लोक संपूर्णतः चुकीच्या पद्धतीनं लिहिलेला असतो. त्याच्यामध्ये व्याकरण दोष भरपूर असतात. कदाचित अर्थ बरोबर असेलही, म्हणजे सारांश त्याचा, पण तो मूळ श्लोक जो आहे त्याच्यामध्ये भरपूर चुका असतात. म्हणून त्याला पण आपण प्रायमरी सोर्स म्हणून मानू नये, घेऊ नये. भरपूर वेळेला आमच्याकडे लोक पाठवतात की हा एक श्लोक मला फेसबुकवर मिळालेला आहे, मला त्याचा यूज करायचा, वापर करायचा आहे उद्या भाषणामध्ये, तो एकदा तपासून दे, बरोबर आहे का? तेव्हा आमच्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये भरपूर चुका आहेत. म्हणजे व्याकरणदृष्ट्या चुका आहेत, ह्रस्व दीर्घच्या चुका असतात, काही काही शब्दच बदललेले असतात त्याच्यामध्ये. जसं जसं लोकांना जसं पाहिजे ना तसं लोक हे करतात. स्क्राईब जे होते मागच्या आधी, जे मॅन्युस्क्रिप्ट वगैरे लिहत होते, ताळपत्र हस्तलिखित लिहिणारे लोकांना स्क्राईब म्हणत होते. तर ते स्क्राईब लोकांना सिलेक्ट करताना त्यांची एक परीक्षा व्हायची. ते जर जास्त हुशार निघाले तर त्यांना स्क्राईब म्हणून कामाला घेत नव्हते. त्यांना फक्त लिहिताच यावं, फक्त जे जे तिथे आहे दुसऱ्या हस्तलिखितामध्ये तेच फक्त त्याची टीप ते फक्त टिपणे आवश्यक आहे. म्हणजे त्याला कॉपी करणे त्यांना फक्त यावं, त्याच्यावरती त्यांना त्याचा अर्थ समजू नये. आणि अर्थ समजला तर ते हरीचं हर करू शकतात. हरीचं हर कधीही ते करू शकतात आणि पूर्ण त्या एका श्लोकाचा अर्थच बदलतो, किंवा तिथे जो भाव ग्रंथकाराचा आहे तो पूर्णतः बदलून जातो. अशा पद्धतीनं म्हणजे ह्रस्वाचं दीर्घ केलं म्हणजे तिथे अर्थ बदलतात. अशा अशा प्रकारचे भरपूर शब्द आता माझ्या लक्षात येत नाही, पण असे लोक करायचे. म्हणजे स्क्राईब लोक, बुद्धिमान स्क्राईब लोक त्या ग्रंथकाराच्या भावालाच बदलून टाकते, म्हणजे त्या काळाच्या परिस्थितीनुसार इत्यादी इत्यादी. म्हणून आम्हाला ते पाठभेद भरपूर मिळतात. भरपूर प्रसिद्ध श्लोकांमध्ये पण पाठभेद मिळतात. नंतर कदाचित 2-2 पाठ, 3 पाठ, 4 पाठ, जितके पाठ आहेत ना ते सगळे पाठ प्रसिद्धीला येतात, कारण ते पण उत्कृष्टच असतात. म्हणजे काही काही असे स्क्राईब होते लिहिणारे की ते कदाचित ग्रंथकारापेक्षा सुंदर त्याचा अर्थ येईल अशा पद्धतीनं त्याचं परिवर्तन करायचे, दोष दुरुस्त करून ते लिहायचे. अशा पद्धतीनं म्हणजे ते पण आचार्यच होते. त्यामुळे अशा साधारण 100-200 शतकापर्यंत जे लिहिलेली हस्तलिखित किंवा ग्रंथ असतील, लिहिलेले भाष्य असतील इत्यादी, त्या सर्व गोष्टींना आपण प्रायमरी सोर्स म्हणून मान्य करू शकतो 18व्या शतकापर्यंत. पण 19व्या शतकापासून 19 आणि 20 आता एक 100-150 वर्षांपूर्वीचा डॉक्युमेंट प्रायमरी सोर्स म्हणून मान्य करता येतं. पण त्याच्यानंतरचे सोर्सेस सेकंडरी प्रायमरी सोर्स म्हणून कधी स्वीकार करता येत नाही, अनलेस इट इज एक्सपेरिमेंटेड और प्रॅक्टिकली डॉक्युमेंटेड, असं आहे. यानंतर हे इंटरनेट युजिंग स्किल इत्यादी एका शोधकर्त्याची आवश्यकता आहे, पण ते आता तुमच्या सिलेबसमध्ये आवश्यक नाही, त्यामुळे जरा मी पुढे जातो. क्रायटेरिया ऑफ ए गुड रिसर्चर, हे नुसतं एक माहितीसाठी म्हणून सांगतो. पर्पस क्लिअरली डिफाइंड, हे पूर्वी मी एक सांगितलं तेच आहे. रिसर्च डिझाईन थोरोली प्लॅन्ड, एक रिसर्च डिझाईन तुम्ही कोणताही शोध करण्यापूर्वी बघूया, सुरू करूया आज काहीतरी एक्सपेरिमेंट म्हणून 10 लोकांवर, किती दिवसानंतर त्याचा प्रभाव होतो बघू, करून बघूया वगैरे, असं असं शोध करून चालणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे त्याचं डिझाईन आधीच प्लॅन करणे आवश्यक आहे. आणि ते रिसर्च डिझाईन हायपोथिसिस एक फिक्स करून
हे अशा अशा पद्धतीनं ह्याचा प्रोसेस होणार आहे, म्हणून तुम्हाला ते आधीच अनाऊन्स करावं लागेल, एक डिफाईन करावं लागेल. त्याच्यानंतरच तुम्हाला तो शोध करावा लागेल. म्हणजे करता करता मला नवीन विषय काहीतरी समजले, किंवा मी आधी 6 महिन्यापूर्वी जेव्हा प्लॅन करत होतो, तेव्हा तेव्हा माझ्या मनात वेगळी कल्पना होती, आणि आता शोध करता करता ती कल्पना बदललेली आहे. म्हणून मी आता माझ्या शोधाला पण मला जशी कल्पना येते तसे मी मोल्ड करून घेऊन जातो, असं करता येत नाही. तसं केलं तर ते दॅट कॅनॉट बिकम ए सायंटिफिक रिसर्च. तर त्याला तुम्ही जसं आधी प्लॅन करणार आहात, किंवा प्लॅन केल्यानंतर त्याच पद्धतीनं त्याचा प्रोसेस झाला पाहिजे, त्या ऍक्शन पण त्याच पद्धतीनं झालं पाहिजे, तेव्हाच तिथे मिळालेल्या रिझल्टला वैज्ञानिक सायंटिफिक रिसर्च म्हणून मान्यता मिळते. तुम्हाला अपेक्षित तिथे रिझल्ट नाही मिळाला तरी चालेल, पण त्या रिसर्चला मान्यता मिळते. म्हणजे ते तसं पण कार्य होणे आवश्यक आहे, कारण पुढे पुढे कोणाला तरी ते मार्गदर्शक ठरू शकतं ना, की अशा पद्धतीनं शोध झालेला आहे आणि या विषयावर आता करायची गरज नाही, म्हणजे ह्याचं रिझल्ट आलं नाहीये, म्हणून या विषयावर आता करायची गरज नाही. ते पूर्वज्ञान आम्हाला उपयोगी ठरतं. हेच तर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर असं शोधामध्ये, रिसर्चमध्ये म्हणतात. म्हणजे की कोणत्याही विषयाचं रिव्ह्यू केलं, ते म्हणजे एक सिंहावलोकन केलं, तर ते विषय रिपीट होणार नाही. म्हणजे शोध कधीही कसा असायला पाहिजे, कोणीतरी यापूर्वी माझ्या मनात एक कल्पना आली की मी डायबिटीसवर काहीतरी मोठा रिसर्च करणार, आणि मी करायला सुरुवात केली. पण नंतर असं समजलं की या डायबिटीस या रोगावर ते योगासनांचा रिसर्च तामिळनाडूमध्ये भरपूर झालं, उत्तर प्रदेशमध्ये भरपूर झालेलं आहे. पूर्ण पूर्ण भारतामध्ये जिथे जिथे योग संस्था आहेत, रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत, तिथे या रोगावर भरपूर काम झालेलं आहे. तर तर मला आधी तिथे काय झालेलं आहे काम, हे जाणून घेणं आवश्यक आहे, आणि त्याच्यानंतर त्याचा पुढचा भाग म्हणून ते अवलोकन, पूर्वज्ञान संपादित करून, त्या लिटरेचरचं रिव्ह्यू करून, नंतर मला नवीन ज्ञान संपादन करण्यासाठी पुढे काम करायचं आहे. म्हणजे या शास्त्राला, या परंपरेला पुढे नेण्याचं काम शोध विद्यार्थ्यांनी करावं. म्हणजे ह्यालाच खरं म्हणजे वैज्ञानिक शोध असं म्हणता येईल. अन्यथा तेच परत, म्हणजे जे ऑलरेडी कोणीतरी केलं आहे तेच मी परत करून मी सिद्ध करतो, ते तिथे सिद्ध होत नाही काही, ते ऑलरेडी सिद्धच आहे, त्याला काय आपण सिद्ध करणार, असा प्रश्न होतो. त्यामुळे रिसर्च डिझाईन थोरोली प्लॅन्ड, हाई एथिकल स्टँडर्ड्स अप्लाइड. एथिकल स्टँडर्ड हे खूप महत्वाचं आहे, कारण आपण नेहमी काय करतो की योगशास्त्राचं एक आसनाचा प्रयोग कुठल्या तरी आजारावर, मानसिक आजारावर वगैरे जेव्हा करायला जातो, किंवा आमची अशी अपेक्षा असते की या योगासनाने या हा जो मानसिक आजार आहे तो बरा झाला, असंच हे रिझल्ट मला आलं पाहिजे, म्हणजे ते होतच, ते व्हायलाच पाहिजे, अशी आमची एक मानसिकता होऊन जाते. आणि आपण कसं तरी ते 15 जे मेंटली रिटार्डेड विद्यार्थी आमच्याकडे असतील एक्सपेरिमेंटसाठी, आणि त्यांचा बऱ्यापैकी म्हणजे त्यांचा आजार दूर झाला हेच सिद्ध करण्यामध्ये आम्ही आमचे एफर्ट लावतो, आणि आमचं आम्हाला त्याच पद्धतीनं हे रिझल्ट आलं पाहिजे, म्हणून ते सिद्ध करण्यासाठीच प्रयत्न करतो. तर हे अत्यंत चुकीचं आहे. एथिकल स्टँडर्ड तिथे ते पाहिजे, म्हणजे आपण करत असताना आपण प्रामाणिक, न्यूट्रली तिथे एक रिसर्च करणे आवश्यक आहे. अन्यथा आमचं ते अल्टर्ड रिसर्च होईल, म्हणजे आम्हाला जसं पाहिजे रिझल्ट, फल, त्या पद्धतीनं मी जर प्रयत्न केला तर ते तसंच फल मिळणार कदाचित. तर ते नाही मिळालं तरी मी तसे, म्हणजे 20 लोकांपैकी जर 15 लोकांमध्ये थोडाफार प्रभाव झाला, तर ते त्याच्या 5 लोकांना तिथून वगळून मी फक्त 15 लोकांचं डेटा तिथे देणार, आणि हे बघा ह्यांच्यावरती हे परिणाम झालं, असं मी सांगणार. की ते उरलेल्या 5 जणांवरती तो झाला नाही त्याचा प्रभाव,
ते मी सांगणारच नाही, मी लपवणार. मी अशा पद्धतीनं केलं तर ते रिसर्च अल्टर्ड होईल आणि त्याचं चांगलं प्रभाव नाही होणार. आणि तुम्ही ते सिद्धही केला तरी ते शास्त्राची बदनामी त्यामध्ये होईल आणि ते रिसर्च करून आपलाही काय फायदा होणार नाही आहे. फक्त तुमच्या एक तात्कालिक प्रसिद्धीसाठी तुम्ही ते अशा पद्धतीचं केलं काम, तर ते योग्य ठरणार नाही. लिमिटेशन्स फ्रँकली रिव्हील्ड. एक शोध करत असताना खरं म्हणजे त्याला कुठे लिमिट नसतेच. कोणत्याही विषयावर काम तुम्ही केल्यानंतर ते पुढेही त्या विषयावर कोणी पुढे नेऊ शकतो काम. त्याच्यामुळे तो शोध जो आहे तो अनंत आहे, तर तो न संपणारा आहे, त्याला एक लिमिट नाहीये. तर तर मग तुम्ही कसं काम करणार, त्याला एक सायंटिफिक स्वरूप कसं येणार तसं असेल तर. म्हणून आपण करत असताना हे यामध्ये म्हणजे अपार हे स्कोप जरी असला तरी की माझ्या या 1 वर्षाच्या अवधीमध्ये म्हणजे तुम्हाला ते वेळ डिफाईन करणे आवश्यक आहे की मी एवढ्या वेळेमध्येच हे काम करणार आहे. म्हणजे एवढ्या 3 वर्षामध्ये एवढंच शक्य आहे, तर ते एवढ्यापर्यंतच मी हे काम करेन. किती ग्रंथांवर काम करणार किंवा किती लोकांवर हे काम करणार किंवा कोणत्या शहरामध्ये हे काम केलं जाणार आहे, तर हे पूर्ण विदर्भासाठी किंवा हे पूर्ण कोकणापुरतच हे रिसर्च मर्यादित राहणार आहे. 3 वर्ष आणि कोकणापुरतच मर्यादित राहणार आहे. आणि यामध्ये पण अमुक अमुक ग्रंथांचंच मी अवलोकन करणार आहे, त्यापेक्षा बाहेर जाणार नाही. पुराणेषु पर्यावरण विमर्श. म्हणजे जर तुम्ही पुराणांमध्ये पर्यावरण विमर्श असं जर विषय घेतला तर प्रत्येक पुराणामध्ये पर्यावरणाचं एक एक काय 10-10 थिसिस होतील एवढे विषय असतात. तर तुम्ही तसं करायला गेलात तर तुम्हाला असं करावं लागेल की प्रत्येक पुराणामधला एक विषय घेऊन तुम्ही 18 पुराणं उच्छिष्ट केली आणि 18 पुराणामध्ये हे एवढे 200 पानांचं तुमचं थिसिस तयार झालं आणि मग पुराणामध्ये पर्यावरणाचं एवढाच असतं असं तुम्ही सिद्ध केल्यासारखं होईल. म्हणजे ते चुकीचं होईल. म्हणजे एकच पुराण कुठलं तरी घेऊन त्याच्यामध्ये पर्यावरण विमर्श असं केलं तर एका पुराणात कमीत कमी जितके विषय म्हणजे पर्यावरणाशी संबंधित आहेत त्या विषयांवर तरी फोकस होईल. म्हणून पुटिंग फेन्सिंग ऑन अवर वर्क इज व्हेरी मच नेसेसरी. नाहीतर काय होईल, ते लिमिटेशन जर नाही घातले, फेन्सिंग नाही केलं तर त्याचं लक्ष आम्हाला प्राप्त होणार नाही आणि आम्ही कुठेही म्हणजे लक्षहीन होऊन आमचं शोध परिपूर्णच होणार नाही आणि वैज्ञानिक तर अजिबात तो संपन्न होणार नाही. कन्क्लुजन जस्टिफाईड. ते कन्क्लुजन जे काही तो आमचा निर्णय असेल त्याला जस्टिफाय करणं आवश्यक आहे. म्हणजे उगाच म्हणजे हे 5 अध्यायामध्ये हे काम झालं आणि हे 5 अध्यायात मी हे काम केलं असं उगाच लिहून फायदा नाही. ते 5 अध्यायामध्ये जो विमर्श असेल किंवा तुम्ही काय प्रयोगात्मक चर्चा जर म्हटलं असेल किंवा तुलनात्मक चर्चा वगैरे तुम्ही म्हटलेलं असेल तर ती झाली आहे का तुलना, ती कशा पद्धतीची तुलना झाली हे सगळं कन्क्लुजन मध्ये जस्टिफाय करून लिहिणे आवश्यक आहे. वस्तुतः कुठलाही रिसर्च थिसिस आमच्या हातात आलं तर आधी कन्क्लुजन आणि त्यांची बिब्लिओग्राफी हे दोनच वाचलं जातं आणि हे वाचल्यानंतर आम्हाला त्या रिसर्चची क्वालिटी समजते. म्हणजे कोणते ग्रंथ वापरले आहेत आणि संदर्भ कोणत्या कोणत्या ग्रंथाचे यांनी दिलेले आहेत, कशा पद्धती त्याची मांडणी केली आहे आणि कन्क्लुजन मध्ये कसं जस्टिफिकेशन दिलेलं आहे उपसंहारामध्ये, हे 2 विषय आम्ही पाहतो. म्हणजे व्हॅल्युएशनला थिसिस येतात तेव्हा हे 2 पाहूनच ह्याची क्वालिटी आमच्या लक्षात येते की हे कितपत ग्रंथ आहे. नंतर पूर्ण आपण रिव्हर्स मेथोडॉलॉजी आगमन विधानामध्ये काही थोडस एक एक ग्रंथ पाहतो, एक एक अध्यायाचं अध्ययन करतो, स्थालिपुलाक न्यायानं निर्णय लिहितो. त्यामुळे कन्क्लुजन हे जस्टिफाय होणे अत्यंत
आवश्यक आहे. त्याच्यानंतर रिसर्च एक कुठलाही तुम्ही एक शोध प्रबंध माहित नाही तुम्हाला MA फायनल इयर मध्ये MA फोर्थ सेमला काहीतरी प्रोजेक्ट वर्क वगैरे आहे का माहित नाही. जर असेल तर तुमचं हे अशा पद्धतीनं असायला पाहिजे. इंट्रोडक्शन, लिटरेचर रिव्ह्यू, रिसर्च मेथोडॉलॉजी, डाटा अनालिसिस आणि कन्क्लुजन. हा खूप मोठा विषय आहे. हे मला सांगायला 15-20 मिनिटं लागतील. त्यामुळे आज 1 तास आता पूर्ण झालेला आहे. आजचा क्लास मी इथे संपवतो आणि कोणाला काही प्रश्न असतील तर ते घेता येतील. तर शिवशंकर यांनी एक प्रश्न उपस्थापित हँड राईज केलं होतं, तर त्यांचा काय प्रश्न असेल तर ते विचारू शकतील. बाकी उरलेला जो विषय आहे तो तुम्ही ग्रंथामधनही वाचू शकता किंवा अजून एखादा क्लास घेऊन पण मी विषय तुम्हाला स्पष्ट करू शकतो. धन्यवाद. सर ते चुकून झालं होतं सर, ते मला इथलं समोरच्या स्क्रीनवरचं काही कळत नव्हतं तेवढं. बरं. नाही, मला आनंद वाटला की तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला, तर छान आहे. तुम्ही व्यवस्थित ऐकत आहे असं वाटलं. ठीक आहे, इट्स ओके. नाही सर, ते तुम्ही पुस्तक आताच 2 दिवस झाले. हा पुस्तक आताच 2 दिवस झाले, अजून असं वाचायला व्यवस्थित नाही भेटलं. ते पोलीस भरती पण आहे ना ठीक आहे. वाचन करा आता ते वाचन करा. तुम्हाला भरपूर गोष्टी क्लिअर होतील वाचन केलं. तर लेक्चरचा टाइम जरा चेंज होणार नाही का? नाही, आता रेकॉर्ड झालाय ना. आता तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जाईल. मिळेल ना? बघा पाहिजे सर, ते कसं कशा प्रकारे. हो सर, रेकॉर्डिंग मिळेल त्यांना. रेकॉर्डिंग तुमच्या ग्रुपवर मिळून जाईल तुम्हाला. ठीक आहे सर, तसं भेटलं तर चांगलं होईल. कारण की हे पोलीस आधीच भरती. सांगितलं होतं ना की लेक्चरला जरी 2-3 जण उपस्थित असतील तरी रेकॉर्ड करून हे तुम्हाला दिलं जाईल असं. ठीक आहे सर, म्हणजे प्रत्येक वेळचं रेकॉर्डिंग तुम्ही रोजच्या रोज पाठवणार का ग्रुपला? काय सर, ज्या दिवशी लेक्चर होणार ना त्या दिवशीचं रेकॉर्डिंग त्याच दिवशी पाठवणार ना ग्रुपला, ग्रुपवरती? त्या दिवशीच असं नाही, ते जर एडिट वगैरे करून ते पाठवतील म्हणजे मिळणार तुम्हाला ते असं आहे. ठीक आहे, थँक्यू सर, चालेल. हा, सगळं मिळणार तुम्हाला असं. ठीक आहे.